आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी सज्ज रहा. आषाढी यात्रेची तयारी आतापासून सुरू करा, अशा सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील धर्मपुरी, खुडूस, कारुंडे, सदाशिवनगर, पुरंदावडे, वेळापूर, वाखरी, भंडी, शेगाव त्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची, कुरोली, महाळुंग, बोरगाव, अकलूज, माळीनगर या पालखी मार्गाची आणि पालखी दळाची पाहणी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. या दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा कक्षातील वैभव आहाळे, उपअभियंता बांधकाम, उपअभियंता पाणीपुरवठा, विस्तार अधिकारी, सरपंच, पंचायत अधिकारी उपस्थित होते. वाखरी पालखी तळापासून पाहणीची सुरुवात करून धर्मपुरीपर्यंत वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर संत तुकाराम पालखी मार्गावरील पालखी तळाची पाहणी केली. एका दिवसात 2 पालखी मार्गावरील मुक्कामी आणि विश्रांतीच्या ठिकाणावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुख्यमंत्री वारकरी कक्ष, रस्ते, शौचालय, स्नानगृहाची सुविधा, पालखी तळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे स्रोत याबाबतची माहिती घेऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आत्तापासून सुविधांची तयारी करण्याच्या सूचना सीईओ जैन यांनी दिल्या. सीईओ कुशल जैन यांनी पायी फिरून सर्व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, विश्रांतीच्या ठिकाणांची पाहणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी निवारा केंद्र, स्वागत कमानी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्षातील सुविधांची माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वारकऱ्यांसाठी देण्यात येणारी मोबाईल टॉयलेट, स्नानगृहे, पालखी तळावरील मुक्कामाच्या सुविधांची माहिती दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.